डॉक्टर आंबेडकर आज आमचे जे काही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते शब्द आणि जे सुख आणि दुःख ते स्वप्न आणि वास्तव ही भूक आणि ताण सर्व पुण्याने तुझीच आहे सर्व पुण्याने तुझीच आहे. हाय बिचारा दुबळा वारा निर्दयतेने करीतो मारा हाय बिचारा दुबळा वारा निर्दयतेने करीतो मारा सामान्य प्रकार भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांचे गुणगुण करते महात्मा ज्योतिबा फुले या संतांना प्रशस्त अभिवादन करू. आज आमचे उपासक अशोकजी जोडे साहेब यांचा 200वा वाढदिवस या वाढदिवसानिमित्ताने विश्वशांती बुद्धविहार टेकडी जटवाडो हे परिसर छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र येथे आपण लाईव्ह आणि यूट्यूब चॅनलला जोडणार आहोत. आज जोडे साहेबांच्या या 64व्या वाढदिवसानिमित्ताने अतिशय कुशल आणि धन्यवाद या ठिकाणी आमच्या भावना सुद्धा सोनालीताई जोडे आमचे त्यांचे दोन कुटुंब सुद्धा आणि सर्व परिवार अतिशय पुण्यवान आणि सुरवान आहे. त्या सर्व परिवाराला शुभकामना देतो आणि या ठिकाणी संपूर्ण मी त्यांनी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लग्नाची जोडीद्वारे पूजा करा. मानव प्रकार बोधिसत्व परंपरा भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांचे गुणगुण करते महात्मा ज्योतिबा फुले या संतांना प्रशस्त अभिवादन करू. आज आमचे उपासक अशोकजी जोडे साहेब यांचा 200वा वाढदिवस या वाढदिवसानिमित्ताने विश्वशांती बुद्धविहार टेकडी जटवाडो हे परिसर छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र येथे आपण लाईव्ह आणि यूट्यूब चॅनलला जोडणार आहोत. आज जोडे साहेबांच्या या 64व्या वाढदिवसानिमित्ताने अतिशय कुशल आणि धन्यवाद या ठिकाणी आमच्या भावना सुद्धा सोनालीताई जोडे आमचे त्यांचे दोन कुटुंब सुद्धा आणि सर्व परिवार अतिशय पुण्यवान आणि सुरवान आहे. त्या सर्व परिवाराला शुभकामना देतो आणि या ठिकाणी संपूर्ण त्यांनी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लग्नाची जोडीद्वारे पूजा करा. आणि जोडे साहेबांचा जो वाढदिवस आहे हा 64वा आहे. मला आठवत आहे गेल्या 15 वर्षापासून जोडे साहेब माझ्यासोबत काम करतात परंतु त्यांनी कधीच सांगितलं आजचा त्यांचा वाढदिवस आहे आणि म्हणून आज या भूमटेकडी परिसरामध्ये ते वाढदिवस संपन्न करतात. मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. 100वा वाढदिवस सुद्धा या भूमटेकडी परिसरात आपण करू असं जोडे साहेबांना मी वचन देतो. जोडे साहेब तुम्हाला काही म्हणाल नाही. जे पुण्यकर्म करतात जे लोक नेहमी दान देतात नेहमी भिक्खू संघाच्या सानिध्यात राहतात जे भिक्खूंना सांगतात भिक्खूंचे आईवडील होतात त्यांना जो त्रास होत असतो तुम्हाला जो त्रास होतो ना तो एक तुमची परीक्षा आहे तुमची आपली परीक्षा आहे. त्याला घाबरायचं नाही त्याचं टेन्शन घ्यायचं नाही मनात कधीच मागायचं नाही. भगवान सुद्धा असे मोठे वैद्य होते की त्यांनी अनेक लोकांचे दुःख हरायचे. भगवंताच्या आशीर्वादाने भगवंताच्या बलाने तुमचा आनंद सुद्धा नसतो याच्यामध्ये शंका बाळगायची गरज आहे. हजार महाराजांमध्ये झाले कोणता गुरुजीचं उदाहरण तुम्ही समजून घ्या. कोणता गुरुजीला प्रेम तुला होता आणि प्रेम तुला कोणता गुरुजीने विपश्यना केली जगात आणि जोडे साहेबांचा जो वाढदिवस आहे हा 64वा आहे. मला आठवत आहे गेल्या 15 वर्षापासून जोडे साहेब माझ्यासोबत काम करतात परंतु त्यांनी कधीच सांगितलं आजचा त्यांचा वाढदिवस आहे आणि म्हणून आज या भूमटेकडी परिसरामध्ये ते वाढदिवस संपन्न करतात. मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. 100वा वाढदिवस सुद्धा या भूमटेकडी परिसरात आपण करू असं जोडे साहेबांना मी वचन देतो. जोडे साहेब तुम्हाला काही म्हणाल नाही. जे पुण्यकर्म करतात जे लोक नेहमी दान देतात नेहमी भिक्खू संघाच्या सानिध्यात राहतात जे भिक्खूंना सांगतात भिक्खूंचे आईवडील होतात त्यांना जो त्रास होत असतो तुम्हाला जो त्रास होतो ना तो एक तुमची परीक्षा आहे तुमची आपली परीक्षा आहे. त्याला घाबरायचं नाही त्याचं टेन्शन घ्यायचं नाही मनात कधीच मागायचं नाही. भगवान सुद्धा असे मोठे वैद्य होते की त्यांनी अनेक लोकांचे दुःख हरायचे.
इतका त्रास होत होता, वेदना होत होत्या, तरी पण दिवस दिवस माझ्यासोबत उपाशी राहायचे. आमच्या दोघंही लोकांनी हसून दिलं, लोकांनी अपमानित बोलले, तरी पण लोकांना आमच्या दाभाडे मॅडम असतील, आमच्या नगराच्या नगरी मॅडम असतील, हे सर्व त्यांच्या महिला मंडळ त्यांच्यासोबत घेऊन सर्व नगरामध्ये दान लावत होते. इतक्या धर्मप्रसाद यशस्वी करण्याचे अनेक उपक्रम आमच्या महिलांनी राबवले. आमच्या दोन्ही साहेबांना इतका त्रास होत असताना सुद्धा मिटिंग जर असेल तर त्या मिटिंगला हजर झाले आणि दान मागायला प्रत्येकाकडे जातो. प्रत्येकाला सांगतो दान द्या, दान दिलं पाहिजे, तुमचं पुण्य कर्म आहे, तुम्ही सहभागी व्हा, तुम्ही किती द्या. एक उदाहरण आहे, एक मुसलमान व्यक्तीला त्यांनी गव्हर्नर मागितलं, त्यांनी सुद्धा 10 ते 15 किलो तांदूळ आपल्याला दिले. ते काय दिले याच्यापेक्षा तो सहभागी झाला याचं महत्व आहे. आणि असे अनेक प्रकार आपल्याला त्या जागतिक परिषदेमध्ये बघायला मिळतात. आणि म्हणून ती परिषद यशस्वी झाली आणि त्या निमित्ताने त्यांनी हा वाढदिवस या ठिकाणी संपन्न केला. मी गौरव परिवाराला, त्यांच्या मुलांना, त्यांच्या सुनांना खूप खूप धन्यवाद देतो की जोरे साहेबांची सुना मुलं अगदी जोरे साहेबांसारखे, जोरबाईंसारखे आहेत, विनयाचं पालन करणारे आहेत, आज्ञाचं पालन करणारे आहेत, वडिलांच्या आई वडिलांची सेवा करणारे आहेत, येणाऱ्या उपासकांची सेवा करणारे आहेत. निश्चितच जोरे साहेबांनी आयुष्यात खूप बघवलं की त्यांची मुलं आज्ञाधारक आहेत, त्यांचे मुलं आणि सुना धार्मिक आहेत, येणारे वस्तूंचा सन्मान करतात. ही मोठी संपत्ती जोरे साहेबांनी त्यांच्या कुटुंबात कमावली. जोरे साहेबांना संधी तुम्हाला मिळाली, हे सर्व पुण्य करून तुम्हाला लागते. कारण पुण्य काढून दाखवता येत नाही, वाजवता येत नाही, मोजता येत नाही, पण पुण्य केलं हे सर्व औरंगाबाद शहराला एक समाधान वाटत आहे. त्या पुण्यामध्ये आपल्याला सहभागी करण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून दिली. याचं पुण्यकर्म सर्व औरंगाबादकरांना लागते. मी सर्व औरंगाबादमधल्या सर्व उपासकांना खूप खूप धन्यवाद देतो, मंगल कामना देतो यासाठी की आपण जर दान देत असतो तर कदाचित परिषद झाली नसते. आणि म्हणून या परिषदमध्ये जातीने कोर कमिटीचे उपासक उपासिका, काही उपासकांनी मात्र त्यामध्ये आमचे दोरे साहेब आहेत. इतका त्रास होत होता, वेदना होत होत्या, तरी पण दिवस दिवस माझ्यासोबत उपाशी राहायचे. आमच्या दोघंही लोकांनी हसून दिलं, लोकांनी अपमानित बोलले, तरी पण लोकांना आमच्या दाभाडे मॅडम असतील, आमच्या नगराच्या नगरी मॅडम असतील, हे सर्व त्यांच्या महिला मंडळ त्यांच्यासोबत घेऊन सर्व नगरामध्ये दान लावत होते. इतक्या धर्मप्रसाद यशस्वी करण्याचे अनेक उपक्रम आमच्या महिलांनी राबवले. आमच्या दोन्ही साहेबांना इतका त्रास होत असताना सुद्धा मिटिंग जर असेल तर त्या मिटिंगला हजर झाले आणि दान मागायला प्रत्येकाकडे जातो. प्रत्येकाला सांगतो दान द्या, दान दिलं पाहिजे, तुमचं पुण्य कर्म आहे, तुम्ही सहभागी व्हा, तुम्ही किती द्या. एक उदाहरण आहे, एक मुसलमान व्यक्तीला त्यांनी गव्हर्नर मागितलं, त्यांनी सुद्धा 10 ते 15 किलो तांदूळ आपल्याला दिले. ते काय दिले याच्यापेक्षा तो सहभागी झाला याचं महत्व आहे. आणि असे अनेक प्रकार आपल्याला त्या जागतिक परिषदेमध्ये बघायला मिळतात. आणि म्हणून ती परिषद यशस्वी झाली आणि त्या निमित्ताने त्यांनी हा वाढदिवस या ठिकाणी संपन्न केला. मी गौरव परिवाराला, त्यांच्या मुलांना, त्यांच्या सुनांना खूप खूप धन्यवाद देतो की जोरे साहेबांची सुना मुलं अगदी जोरे साहेबांसारखे, जोरबाईंसारखे आहेत, विनयाचं पालन करणारे आहेत, आज्ञाचं पालन करणारे आहेत, वडिलांच्या आई वडिलांची सेवा करणारे आहेत, येणाऱ्या उपासकांची सेवा करणारे आहेत. निश्चितच जोरे साहेबांनी आयुष्यात खूप बघवलं की त्यांची मुलं आज्ञाधारक आहेत, त्यांचे मुलं आणि सुना धार्मिक आहेत, येणारे वस्तूंचा सन्मान करतात. ही मोठी संपत्ती जोरे साहेबांनी त्यांच्या कुटुंबात कमावली. जोरे साहेबांना जमा होत ते दाखवता येत नाही, काढून दाखवता येत नाही, बसता येत नाही, चव देता येत नाही, पण पुण्यकर्म केलं हे मात्र निश्चित लक्षात येते. आज मात्र मी जोरे साहेबांच्या 64व्या वाढदिवसानिमित्ताने त्या गौरव परिवाराला खूप खूप धन्यवाद देतो, आमच्या महिला धन्यवाद देतो, दोघांच्या परिवारांना. कारण या जगामध्ये जे 4 जोड्या, पहिली जोडी असे असते की पती धार्मिक नसते आणि पत्नी धार्मिक, ही पहिली जोडी असते. दुसरी जोडी अशी असते, पत्नी धार्मिक असते तर पती धार्मिक नसते. तिसरी जोडी अशी आहे, पती धार्मिक नसते आणि पत्नी धार्मिक नसते. आम्ही लोकांना दान बघायला गेलो, पत्नी जोड वाटते म्हणजे इकडे आलो, इकडे कपाळ वाजतच नाही लोक का? कारण पती धार्मिक नसते आणि पत्नी धार्मिक नसते. आणि म्हणून ते कपाळ वाजतच नाही, ते वाजत नाही तर आमचा जीवन होत असते. 500 निघतात का 1000 निघतात, 500 निघतात का 1000 निघतात. मग बाई होते एवढे काय निघतात नाही, आपण 500 निघतात. पण जोरे परिवार कसं का? जोरे परिवारामध्ये बाई म्हणजे तुम्ही किती जात असाल साहेब का एवढे, मग याच्यापेक्षा जास्त दे. म्हणजे पती आणि पत्नी कशी असावी ही जोरे परिवाराची स्थिती नाही, पण त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं सांगण्याची
15,000 आमच्या बाहेर साहेबांनी 10,000 दिले का तुम्हाला वाटतं कशी मी तुमच्यासोबतच आहे बरोबर पण हे जे सांगणार म्हणजे पती आणि पत्नी कशी असावी हा आदर्श मात्र समाजामध्ये ठेवला आणि तिसरं गुण म्हणते पती धार्मिक असते पती धार्मिक असते चौथं गुण म्हणते पती धार्मिक असते आणि पती धार्मिक असते त्याला देवता पुण्य बोलू आज या ठिकाणी मी दोन्ही साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने त्या दोन्ही पती पत्नीला खूप धन्यवाद देतो त्यांच्या दोन्ही मुला दोन्ही सुनांना धन्यवाद देतो त्याच्या परिवाराला खूप धन्यवाद देतो की तुम्ही जे काय बाबासाहेबांची देणं आहे बाबासाहेबांचं देणं आहे तुम्हाला आणि मला देणं आहे काय देणं आहे पैसे देणं नाही मग भेट देणं आपल्या आयुष्यातलं 1 मिनिट काढून आपण बाबासाहेबांच्या धर्मचरणाला देऊया या भीमजयंतीच्या निमित्ताने आपण संकल्प करूया की मला बाबासाहेबांचं देणं आहे मग काय देणं आहे मी यावर्षी भीमजयंती दारू न पिता करणार हो दिला साहेबांच्या वाढदिवसानंतर साहेबांना की तुम्ही खूप मोठी समाजाला संधी दिली लाईव्ह ऐकण्याची संधी दिली की मी यावर्षी भीमजयंती दारू न पिता नाचणार यावर्षी भीमजयंती साजरी करताना बाबासाहेबांची जी वर्गणी आली त्याच्यावरून कुठलाही पैसा घेऊन मी माझ्या कुटुंबाला देणार नाही मी दारापासून कुठलाही विपरीत परिणाम करणार नाही हे मला देणार यावर्षी भीमजयंती साजरी करत असताना मी इतर लोकांकडून दान घेणार नाही मी माझ्या कुटुंबाकडून माझ्या नगरातून दान घेऊन मी भीमजयंती साजरी करणार आहे हे मला देणार यावर्षी भीमजयंती साजरी करताना दारू न पिता मला भीमजयंती साजरी करायची आहे बाबासाहेबांचे विचार मला समाजाला द्यायचे आहे आणि समाजात मला ते करायचे आहे हे जरी केलं तरी प्रेरणा यावर्षी 35वी भीमजयंती 135वी भीमजयंती साजरी केली असं म्हणण्यास काय हरकत नाही यावर्षी औरंगाबाद शहरातील आमचे सर्व उपासक उपासिका म्हणजे उपासक दारू न पिता भीमजयंती साजरी करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो कारण एवढ्याने 2 वेळ लाईव्ह आलेले आज लाईव्ह आणि मागच्या आठवड्यात लाईव्ह आले आहे मी सर्व तमाम आपल्या तरुणांना एवढंच आवाहन करतो की या वर्षाच्या भीमजयंतीमध्ये आपण शुद्ध आणि विज्ञानवादीने भीमजयंती साजरी करू दारू न पिता डीजेवर निश्चित नाचा नो प्रॉब्लेम परंतु दारू न पिता नाचायचं आहे बाबासाहेबांप्रती श्रद्धा बाळगायची आहे आणि बाबासाहेबांच्या भीमजयंतीला कुठल्याही समाजाला त्रास होणार नाही कुठल्याही समाजाला बळजबरी करून दान द्या असं म्हणणार कुठल्याही अधिकाऱ्याला बळजबरी करणार नाही कुठल्याही अधिकाऱ्याला प्रेशर देणार नाही बाबासाहेबांची जयंती ही तुमच्या बाबाची जयंती आहे तुम्ही इतर लोकांना त्रास देणार नाही याची काळजी माझा समाज घेईल अशी मी सर्वांना आवाहन करतो आणि भीमजयंती आपण साजरी करूया निश्चित आपल्या सर्वांना भीमजयंतीच्या शुभेच्छा देतो मंगल कामना देतो आज मात्र अशोकजी जोडे साहेब आमच्या सोनालीताई जोडे आणि संपूर्ण जोडे परिवाराच्या वाढदिवसानिमित्ताने आणि धर्मपरिषद अतिशय जागतिक परिषद अतिशय सुंदर झाली या निमित्ताने जोडे साहेबांनी आपल्या समाजाचं अभिनंदन करण्यासाठी वाढदिवस या जमा होत ते दाखवता येत नाही काढून दाखवता येत नाही बसता येत नाही चव घेता येत नाही पण पुण्यकर्म केलं ही मात्र निश्चित लक्षात येते आज मात्र मी जोडे साहेबांच्या 64व्या वाढदिवसानिमित्ताने त्या दोन्ही परिवाराला खूप धन्यवाद देतो आमच्या महिला धन्यवाद देतो दोघांच्या परिवारांना कारण या जगामध्ये जी 4 जोड्या पहिली जोडी अशी असते की पती धार्मिक नसते आणि पत्नी धार्मिक ही पहिली जोडी असते दुसरी जोडी अशी असते पती धार्मिक असते तर पती धार्मिक नसते तिसरी जोडी अशी आहे पती धार्मिक नसते आणि पत्नी धार्मिक नसते आम्ही लोकांना राम बघायला गेलो पत्नी जोडे वाचतो म्हणजे मला इकडे इकडे कपाळ वाजतच नाही का कारण पती धार्मिक नसते आणि पत्नी धार्मिक नसते आणि म्हणून ते कपाळ वाजतच नाही ते वाजेपर्यंत आमचा जीवन दूर असते 500 निघतात का 1000 निघतात 500 निघतात का 1000 मग बाई होते एवढे काय आपण 500 निघतात पण जोडे परिवार कसं जोडे परिवारामध्ये बाई म्हणजे तुम्ही किती जात असा साहेब एवढे दे मग याच्यामध्ये जास्त दे म्हणजे पती आणि पत्नी कशी असावी ही दोन्ही परिवाराची स्तुती नाही पण त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं सांगण्याची गरज आहे साहेबांनी जर 10,000 असले की बाईने पुढे घ्या माझे 5,000 15,000 आमच्या बाहेर साहेबांनी 10,000 दिले का तुम्हाला वाटतं कशी मी तुमच्यासोबतच आहे बरोबर पण हे जे सांगणार म्हणजे पती आणि पत्नी कशी असावी हा आदर्श मात्र समाजामध्ये ठेवला आणि तिसरं गुण म्हणते पती धार्मिक असते पती धार्मिक असते चौथं गुण म्हणते पती धार्मिक असते
आणि पती धार्मिक असतो त्याला देवता पुण्य पुढे आज या ठिकाणी मी दोन्ही साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने त्या दोन्ही पती पत्नीला खूप धन्यवाद देतो त्यांच्या दोन्ही मुला दोन्ही सुनांना धन्यवाद देतो त्याच्या परिवाराला खूप धन्यवाद देतो की तुम्ही जे काय बाबासाहेबांची देणं आहे बाबासाहेबांचं देणं आहे तुम्हाला आणि मला देणं आहे काय देणं आहे पैसे देणं नाही मग वेळ देणं आपल्या आयुष्यातलं एक मिनिट कामाला आपण बाबासाहेबांच्या धर्मचरणाला देऊया या भीमजयंतीच्या निमित्ताने आपण संकल्प करूया की मला बाबासाहेबांचं देणं आहे मग काय देणं आहे मी यावर्षी भीमजयंती दारू न पिता करणार आहे हो दिला साहेबांच्या वाढदिवसानंतर साहेबांना की तुम्ही खूप मोठी समाजाला संधी दिली लाईव्ह ऐकण्याची संधी दिली की मी यावर्षी भीमजयंती दारू न पिता नाचणार आहे यावर्षी भीमजयंती साजरी करताना बाबासाहेबांची जी वर्गणी आली त्याच्यावरून कुठलाही पैसा घेऊन मी माझ्या कुटुंबाला देणार नाही मी दानापासून कुठलाही विपरीत परिणाम करणार नाही हे मला देणार यावर्षी भीमजयंती साजरी करत असताना मी इतर लोकांकडून दान देणार नाही मी माझ्या कुटुंबाकडून माझ्या नगरातून दान घेऊन मी भीमजयंती साजरी करणार आहे हे मला देणार यावर्षी भीमजयंती साजरी करताना दारू न पिता मला भीमजयंती साजरी करायची आहे बाबासाहेबांचे विचार मला समाजाला द्यायचे आहे आणि समाजात मला ते करायचे आहे हे जरी केलं तरी प्रेरणा यावर्षी 35वी भीमजयंती 135वी भीमजयंती साजरी केली असं म्हणण्यास काय हरकत नाही यावर्षी औरंगाबाद शहरातील आमचे सर्व उपासक उपासिका म्हणजे उपासक दारू न पिता भीमजयंती साजरी करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो एवढ्याने 2 वेळ लाईव्ह आलेले आज लाईव्ह आणि मागच्या आठवड्यात लाईव्ह आले आहे मी सर्व तमाम आमच्या तरुणांना एवढंच आवाहन करतो की या वर्षाच्या भीमजयंतीमध्ये आपण सुट्टे आणि भीमजन वाढीने भीमजयंती साजरी करू दारू न पिता डीजेवर निश्चित नाचा नो प्रॉब्लेम परंतु दारू न पिता नाचायचं आहे बाबासाहेबांप्रती श्रद्धा बाळगायची आहे आणि बाबासाहेबांच्या भीमजयंतीला कुठल्याही समाजाला त्रास होणार नाही कुठल्याही समाजाला बळजबरी करून दान द्या असं म्हणणार कुठल्याही अधिकाऱ्याला बळजबरी करणार नाही कुठल्याही अधिकाऱ्याला प्रेशर देणार नाही बाबासाहेबांची जयंती ही तुमच्या बाबाची जयंती आहे तुम्ही इतर लोकांना त्रास देणार नाही याची काळजी माझा समाज घेईल अशी मी सर्वांना आवाहन करतो आणि भीमजयंती आपण साजरी करूया निश्चित आपल्या सर्वांना भीमजयंतीच्या शुभेच्छा देतो मंगल कामना देतो आज मात्र अतुलजी धोरे साहेब आमच्या सोनालीताई धोरे आणि संपूर्ण धोरे परिवाराच्या वाढदिवसानिमित्ताने आणि धर्मपरिषद अतिशय जागतिक परिषद अतिशय सुंदर झाली या निमित्ताने धोरे साहेबांनी आपल्या सर्वांचं अभिनंदन करण्यासाठी वाढदिवस या